तशीच वर्तुळ काढायची जे कधीही पुसत नव्हतं पुसल्याशिवाय. आता काळ गेला तसं मेकअपचं साहित्य बदललं, आता टिकल्या आल्या, आता कुंकू कोणी लावत नाही, कारण कुंकू हे पुसल्याशिवाय निघत नव्हतं. तसं बाहेर गेलेले माणसं एकदा गेले की ते घरीच यायचे, आता भरोसा राहिला नाही. टिकल्या येण्याचं ते कारण आहे. हा सकाळी गेला की घरीच येण्याचा भरोसा नाही, म्हणून टिकली कधी गळून पडेल आणि हा कधी गायब होईल. जसा काळ बदलतो, वर्तन बदलतं, माणसाचं वागणं बदलतं, तसं मेकअपचं साहित्य सुद्धा बदलतं. मग आईचा मेकअप असा आटोपला की तोपर्यंत दरवाजामध्ये वासुदेव यायचा. मग आई त्याला सुपानं धान्य वाढायची, मग तो झोळीतले 4 दाणे काढायचा, पुन्हा अंगणात टाकायचा, दान पावलं असं मोठ्यानं ओरडायचा. म्हणजे काय, जसं तुम्ही मला धान्य वाढलं तशी तुमच्या घरामध्ये सुद्धा समृद्धी हो. तोपर्यंत तो पाव बटरवाला यायचा. पूर्वी असं एवढंच ते बटर असायचं. महबूब नावाचा तो मुलगा मला चांगला आठवतो. आणि ज्याच्या घरामध्ये जास्त मुलं त्या घरासमोर तो जास्त वेळ ओरडायचा, कारण मुलांनी रडलं पाहिजे बटरसाठी. मग आम्ही रडायचो. मग बटर कोण देणार? आजी देणार. आजी कुठेतरी कोपऱ्यात बसलेली असायची. मग धावत जायचं, आजीच्या कुशीत शिरायचं. आजी तिचा खरबरीत हात चेहऱ्यावरून हात फिरवायची. कमरेला एक 4-5 कप्प्याची पिशवी असायची, त्यातून डब्बो पैसा काढायची, हातात द्यायची. धावत जायचं. एक पूर्वी गप्पाशा नव्हत्या, ती थाळी असायची. त्या थाळीमध्ये ते बटर टाकलं की ते आपल्या चहा सुटतो. मग सगळ्या भावंडांनी ते कानाकानानं आनंद त्याचा लुटला की शाळेत निघायचं. आमची शाळेत जायची तयारी सुरू व्हायची. आता तर तुम्ही शाळेत जाताना तुम्हाला चांगला ड्रेस होता. आमचा ड्रेस तुम्हाला काय सांगावा, खाकीचा अर्धा तुकडा, पांढरं शर्ट. बरं, शर्टिंगची हौस, तिथे विजारीत खोसायचं. बेल्ट नव्हते आता तुमच्यासारखे, पट्टे नव्हते. मग करदोरावरून घ्यायचा. करदोरा ढिल्ला असला की एखादी काडी घ्यायची, सातारीच्या तारीसारखं कंबर फिट्ट करून टाकायचं. दुपारी पोट फुगलं की पुन्हा काडी ढिल्ली करायची. ऍडजस्टेबल बेल्ट असायचं. आई डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभर किती वादळ येऊ एक केस उडायचा. चेहऱ्याला पावडर लावायची. माझा बाबड्या कसा गोरा दिसला पाहिजे. आता पावडर सुद्धा ते गिरणीतलं पिठच असावं, कसला बाबड्या गोरा दिसतोय. कसं कसं पावडर थापायची. कपाळाला एक काळ्या रंगाची तीट लावायची, गंधाची गालाला लावायची. कपाळाला का लावायची समजत होतं, गालाला का लावायची समजत नव्हतं लहानपणी. आता मोठा झाल्यावर समजायला लागलो. पण आता आई नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून ज्या त्या गोष्टी